का बरी? तिकडे जाणारी आहे पण त्या गाडीवर लाल पट्टी आहे, आपल्या फाट्यावर थांबणार आहे का ते? अरे चाल ना तू, चाल ना, थांबव ना, आपल्या इकडे लागलं ते. कशी नाही सर्व प्रवाशांना नम्र विनंती, ही गाडी मधात कुठलाही थांबा घेणार नाही, फाटे फुटे घेणार नाही. डायरेक्ट महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जे नियम आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की 5 वर्षापर्यंत बाळ जे आहे ते स्वतंत्र सीट घेऊ नाही शकत, म्हणून ते फ्री मध्ये असते. आणि 5 ते 12 पर्यंत अर्ध तिकीट. त्याचं हाफ द्या. काकाजी, हा मुलगा मोठा वाटतो ना? किती बाळा, वय किती आहे तुझं? मी मॅडम सावित. खरं सांग ना रे बाळा, खरं सांग ना. आधार कार्ड आहे का ताजवळ? आधार कार्ड दाखव. नाही मॅडम, यंदा 5वी परीक्षा दिली, 6वीत गेलो मी. वाटत तर नाही बाळा तू 6वीत असशील, तुला असशील 8वी 9वीत. हा तरी काकाजी, हा 6 वर्षाचा आहे, याचं फुलच तिकीट लागणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजे एवढ्या मोठ्या प्रवाशांचे जीव धोक्यात घालून आम्हाला वेळेवर पोहोचलाय. आता बघा, आता तुम्ही काय करायचं आहे तर. जाऊ 5 रुपये काढा, 5 रुपये काढा. जाणं पाहिनं ते एस टी कोणत्या गावाला लागली पाहिनं, होय ना लवकर, गर्दी होते ना मग. त्याला होणं चढता नाही येत ना, होय लवकर पाहिजे काय तर कोणत्या गावाची आहेत. हे पोतळी ठुका अडीचा पोतळी घेऊन जायला चढता येते का मग त्या एसटीत? हे पोतळी राहू द्या, मी पाहून येतो पहिले काय आहे. अरे पोतळी घेऊन जा ना बाबा, पोतळी घेऊन जाय, एखादं सीट असेल तर बसून जाय त्याच्यावर, मी येतोच. आता आरटीसाक ठुईशीन, मग वाटून उचलून नेशीन, एस टीत ठुईशीन, डबल कामं करतं का ते? मामा, शरम लागते ना या पोतळीची. तुम्हाला किती खेप सांगितलं मी ना, थैली आहेत मस्त पैकी, ते विमलची थैली आहे, तिच्यातही चालते ना. आपल्याला काय सामान न्यायचं तर काय असते याच्यात काय माहित मग. अरे बाबा, ते इमलची कुठी थैली वागवतं, कोणाला वाटीन गुटखा आहे काय? पहिलेच तर ते FD वाल्यानं काय गंमत कडक करेल आहे का? ते हेच बरी आहे आपली पोतळी. काही नाही हो, शरम लागते का तुले? राहू दे, मी घेतो मग. मग काय तर मामा, साऱ्या पुरी बसला बस स्टँड मध्ये शाळेत जाणार आहे. आता शरम नाही लागत काय? एवढी मोठी थैली दिली, डोक्यावर मला पोतळी. आता पोतळ्या कुठे वागवतात कोणी? 9 लेकरं दिसतात का तुम्हाला पोतळ्या घेऊन? अरे शरम कायची आहे शरम? आपल्या गरिबीची कायले शरम वागावं लागते आपल्याला? आपण काय लय मोठं श्रीमंत आहो काय? दे बाबा, मी घेतो मा डोक्यावर. जाय पाय तू, त्यात लोक एस टी पाय कोणत्या गावाला चालली ते तर. त्यात लोक साडवाले फोन लावून द्या, आहे की नाही? काय चालू आहे लेखाचं काय माहित, आता येते की नाही आपल्या संगत. कृप. राम हो साळभाऊ, कसा काय लावला बा? कशी काय आठवण आली आज? घ्या आता साडबॉल ना लावा तर कोणाला लावा फोन? लावला बा, आता काम होतं आम्हाला जरासं, म्हणून लावला तुम्हाला फोन. काही पोरगी गिरगी पाहायचं असेल तर पहिलेच नाही म्हणतो बा मी. मला काही रिकाम पण नाही, लोक काही गोष्ट घेत नाहीत. ते काम सोडून काम कोणतंही सांगा, वाटलं तर 10,000 उसने देतो मी तुम्हाला. अरे काही पोरगी गिरगी पाहायचं काम नाही आता आपले भाषे, आपलं पोरगं लहान आहे अजून. पुढे जर पडलं तर तुम्हाला फोनही नाही लावणार मी. मला इकडेच येईल सांगून निपटून घ्यायला लाईन काय तर, पण हे दुसरंच काम होतं. हो बाबा, कसं आहे ते, कसं संबंधाच्या मदत पडलं म्हणजे मदतल्याच माणसाला निरा चेंदू मारतात लोक. आता मदतला जाऊन पाहिजे दोन्ही इकडे, त्याला देतात नाही तर लोक त्याच्यावर देतात दोष सारा. काही नाही, आपल्याला काही गिंबंदाचं काही काम नव्हतं. आपल्याला एक काम होतं, फक्त काहीच नाही. तुम्ही चांगली शर्टिंग करून या. आपल्याला फक्त काही नाही, थोडंसं थातूर एक नाटक करायचं आहे. आता काय नाटक करायला लावते काय माहित? अरे काय नाटक करायला लागतं? काही जास्त काम नाही आहे, तुम्हाला फक्त इंजिनियर व्हायचं आहे. एखादी बॅग घ्यायची, आपल्या पाठीवरची स्कूल बॅग, बस त्यात 2-3 काय अशा पन्न्या घ्यायच्या, आणि एखादा कागद, एखादा लेटर पॅड, बस. फक्त तुम्ही कधी संग राहिले तर तुम्हाला काहीच करायचं काम नाही. मी पाहतो काय तर बाकीचं. अरे पण काही ना काही कल्पना तर द्या लागत होती मला. आता मी काय फक्त बॅग घेऊन कोण काही विचारलं तर काय सांगणार आहे मी त्याला? मग त्यासाठी फोन लावला तुम्हाला साळभाऊ. कल्पना द्या म्हटलं, काही ना काही साळभाऊ तयारीत राहते. ते काय आपले ते शेजारी नाही का, त्याची ते भीत पडली. तो म्हणते की बा जसं तुमचं जे पाणी आहे ते नालीचं ते पाणी मग भीतीत मुरलं, त्याच्यानंच पडली. आणि ते पण ते तसं नाही, ते त्यानं स्वतःच पाडली हातानं, कोरली त्यानं 2-3 दिवस, आणि 1 दिवस जाऊन लुटून दिली. तर काहीच नाही, फक्त तुम्हाला काय करावं लागते, त्याचे जे भीतीचे नमुने आहेत ते घेण्यात गंमत आणि गंमतच बा. आम्ही आता हे लॅब टेस्टिंगला पाठवतो, कायच्यानं झालं कसं झालं तर मग पहा ना त्याची कशी टरकते तर हातानं. हा म्हणजे नाटक उभं करायचं फक्त नाही. हा ते करतात ना लोक, ते इंजिनियर लोक, लोण्या गिऱ्या लागला काय भीतीचं आयुष्य सांगतात, तसं आहे ना.
बस काय करावं लागते आपल्याला पहा ना, त्यानं आपल्याला तर माहीतच आहे की त्यानंच पाडली म्हणून. बस फक्त आपल्याला एकदा एवढं उठून उभं केलं की तेवढ्यानं कसे लेकाचे बार येऊन राहिले. ते भांडण्याचे म्हणजे खुमखुमीच आहे त्याच्या अंगात, तर त्याची खुमखुमी जिरून आहे फक्त. मग जमीन का तुमचं आजच पाहिजे आपल्याला? 12 वाजता होईन का तुमचं? आता आम्ही निघेला विकून, आता बस स्टँडवर गाडी पकडलं की गावात तुम्ही या तिकून गाडी घेऊन. हो ना, आता मी एक मा सोबते इंजिनियर, त्याची सल्ला घेतो काय करावं लागते कसं करावं लागते. तर बस मी हजर होतो तरीचा. का हो भाऊ, पातुळला गाडी हवी लागते ना? पातुळला गाडी तुम्ही पातुळल्यालाच चालले का म्हटलं? आहे का एवढ्यात? आहे का आता टाईम आहे का एवढ्यात? सांगा आता, मी ना पातुळल्याचं नावही नाही ऐकलं. हा बुडा आणि ते पातुळल्याला चालले का तुम्ही? अरे माहीत नाही हो आबाजी कुठे लागते तर ते गाडी. आम्ही दुसऱ्या इकडे चाललो, आम्ही पातोंड्याला चाललो, पातोंड्याले. हो ना बापा, पातुळल्यालेच ना. पातुळल्याची गाडी अटीच लागते. बरोबर उभी आहा तुम्ही, अटीच लागते गाडी. फक्त माझ्यासाठी जागा घेजा तुम्ही बसले की. याच्या माझी खटखट. अरे पातुर्डा नाही, पातोंडा, पातोंडा. पातोंड्याला चाललो मी, पातोंड्याला. मा गाव आहे पातोंडा. हो ना, तिकडच्या लायन्या पातोळ्यात राहता ना तुम्ही? हो ना, माहित आहे ना मले. मी लय पाहिला तुम्हाला. हे बा देऊ का रुमाल, देऊ का तुमच्याजवळ? शिटार टाकून देता एखाद्या, मला चलता नाही येत म्हणून. चढता नाही येत आणि हिंड्याचा भल्ला शोक. अरे तर आबाजी, आता लय मोठी गर्दी आहे, सारे पातुळल्याले चालले. आता कुठे तुमचा केव्हा लागणार आहे याच्यात? तुम्ही या मागून या, मागच्या गाडीने या आता तुम्ही. हो ना बापा, मागं जाऊन बससान तर मागंही चालते ना मले. तुमच्याजवळ सीट घ्याजा ना, एसटीत मागंही बसतो मी. मला काही उलट्या होत नाहीत काही नाही. अरे काय मॅट करून राहिला रे हा बुडा? सकाळून पासून कोणी दुसरा भेटला नाही काय? का मामा, कोण होते बुडं? कोणाची बोलून राहिले ते? अरे बा, बुराट पकवलं रे त्या बुड्यानं. बैर होतं ते. आपण म्हणा काय तर ते म्हणा काय. मी न हतलं त्याला. मी पातोंड्याला चाललो होतो ते आणि पातुळला करे ते चाललो पातुळल्याले. आणि त्याला म्हटलं मी पातोंड्याला चाललो. तर ते हने की माझ्यासाठी एसटीत गाडी जागा घे हने, शिटार हने एखादा. मी हने शेला देतो हने, टाकून द्या हने. कसाही तरी उभा होतो, त्या रंगरावशी बोलून राहिलो. ते बुड्यानं मॅट केलं, शेवटी इकडे यायला लागलं. कोणती आहे गाडी? पाहिली का गाडी कोणती आहे तर? मामा गाडी आहे का बरी? तिकडे जाणारी आहे, पण त्या गाडीवर लालपट्टी आहे. आपल्या फाट्यावर थांबणार आहे का ते? अरे चालणं तू, चालणं. थांबव ना, आपल्या इकडे लागलं ते. कशी नाही थांबत आपल्या फाट्यावर, तर मग पाहू आपण. सर्व प्रवाशांना नम्र विनंती, ही गाडी मधात कुठलाही थांबा घेणार नाही, फाटे फुटे घेणार नाही, डायरेक्ट बस स्टँडवरच जाणार आहे. म्हणून ज्यांना उतरायचं असेल त्यांनी लगेच उतरून घ्यावे. ही गाडी फाटे फुटे घेणार नाही. का मामा, त्या मॅडम तर म्हणतात की घेते नाही म्हणतात फाटे फुटे. मग कसं उतरणार आपल्या फाट्यावर? अधिक आपल्याला पुढे जावं लागेल, तिकडून वापिस यावं लागेल. एक तर पोतडी आहे आपल्याजवळ, ते कुठे पोतडी घेऊन मिरवता, त्यापेक्षा उतरून जाऊ ना बा. दुसरी गाडी आली की त्यात चाललं जाऊ. अबे थांब ना तू, बस ना. मॅडमचं लक्ष कुठे आहे? मॅडमचं लक्ष फोनमध्ये आहे. बातच दिले जाते मॅडमला हे करून. आम्हाला आमचं लक्षच नव्हतं बा. तुम्ही कधी सांगितलं तर काही दिले जाते, बोरील बोकडे बांधल्या जातात. थांब तू, गडबड नको करू. आता उतरायला पुरते का एवढं मोठं वजन घेऊन? आता उतरायला पुरते हो मामा, मंगला अपमान करतात बरं ते. गाडी थांबत नाही देखत. आता घ्या काय, तर आताच तो बाबा दुसऱ्या गाडीत जाऊन बसू. थांब तू, गडबड नको करू. आपल्या फाट्यावरच गाडी उभी राहीन, टेन्शन नको घेऊ तू. बस तू मुक्यानं, बस आम्हाला. क्रुक 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 क्रुक. आता हो ना म्हणा. हॅलो, निघाले का हो? हो निघालो आता. आम्ही आता गाडीत बसला, बस तिकडे येऊन राहिलो. बरोबर. मी काय म्हणतो, येता एक काम करता बा आपलं. फक्त येता चुना घेऊन येता. ते आका लागते आपल्याला जरा जागा, तुमची बी आपली बी. तर त्यासाठी चुना आणजा येता. बरं घेऊन येईन ना, काही विषय नाही. घेऊन येईन, किलोभर चुना घेऊन येईन. चला काकाजी, तिकीट काढलं का? काढा तिकीट काढा. घ्या ना मॅडम, एक फुल द्या आणि एक हाफ द्या. नांदुरा द्या. हाफ कोण आहे काकाजी? हा तिकडच्या सीटवर बसेल आहे की नाही, तो भासा आहे मला, त्याचं हाफ द्या. काकाजी, हा मुलगा मोठा वाटतो ना. किती बाळा, वय किती आहे तुझं? मी मॅडम सावित. खरं सांग ना रे बाळा, खरं सांग ना. आधार कार्ड आहे का ताजवळ? आधार कार्ड दाखव. त्याला मॅडम यंदा 5वी परीक्षा दिली, 6वीत गेलो मी. वाटत तर नाही बाळा तू 6वीत असशील, तू लय असशील 8वी 9वीत.
हा हा, तरी काकाजी हा 6-12 वर्षाचा आहे, याचं फुलच तिकीट लागणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जे नियम आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की 5 वर्षापर्यंत बाळ जे आहे ते स्वतंत्र सीट घेऊ नाही शकत, म्हणून ते फ्री मध्ये असते. आणि 5 ते 12 पर्यंत अर्ध तिकीट, आणि 12 ते किती बी पर्यंत मग फुल लागते. तर हा आता 6वीत आहे, तर याचं फुल तिकीटच लागेल. घ्या बा मॅडम, पुरं घ्या एक बरी. पण हा याले काही येत नाही, तर हा अजून 4थीतच आहे. मास्तर पुढे लोटूनच नाही राहिला, याले 2-3 वर्ष झाले. पण याले आता सरम लागते, म्हणून हा 7वीत आणि 8वीत सांगते. काकाजी, मी सर्वांना सूचना दिल्या होत्या चढता बरोबर की एसटी मधात कोणताही फाटा घेणार नाही. इथून निघाली की डायरेक्ट खामगाव, नांदुरा आणि मलकापूर, मधात कुठेही थांबणार नाही. तरी आता तुमच्यामुळे आम्हाला मधात थांबा लागलं. आता तुमच्या चिल्लरसाठी आम्ही कुठे आला चिल्लर तुम्हाला? आता मधातल्यासाठी आमच्याजवळ चिल्लर नसते, तर आम्ही काय करा? हे तुमचे 10 रुपये घ्या, आणि तुम्ही आणि ते माणसं पायात बसा, 5-5 रुपये वाटून घ्या, कसंही करा, काही करा. अरे पण बाई, आता आम्ही काय करा? तुमच्याजवळ चिल्लर नाही तर? एक तर माईन त्या बुवाची का ओळख आहे काय? कुठून आणा आता चिल्लर? या फाट्यावर कुठेसा काय आहे? पानटपरी तर नाही आमच्या फाट्यावर साधी. आता आम्ही कुठून आणा आणि कुठे द्या त्या बुवाले 5 रुपये? नाही नाही काकाजी, तो माझा प्रश्न नाही आहे, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही बघा आता काय करायचं आहे. तर मी तर तुम्हाला 10 रुपये दिले आणि आम्ही आता निघून जातो. आमचे 5 मिनिटं तुमच्यामुळे बर्बाद झाले. आता आम्हाला पुढच्या स्टॉपला तितके 5 मिनिटं लवकर कव्हर करून द्यावं लागतात ना, एवढ्या मोठ्या प्रवाशांच्या जीवावर. म्हणजे आम्हाला आता ड्रायव्हर साहेबांना ही गाडी आता जोरात न्यावं लागत ना. तुमच्या गडबडमुळे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रवाशांचे जीव धोक्यात घालून आम्हाला वेळेवर पोहोचणार. आता बघा आता तुम्ही काय करायचं आहे. तर द्या 5 रुपये काढा, 5 रुपये काढा. का सरपंच साहेब, तुम्हाला माहिती आहे की नाही आता त्या पाण्याच्यानं आपली भीत पडली, तर आता तो येऊन राहिला, बोलावलं मी त्याला, तर तेवढं त्याला समजून सांगा बा की इकडे काही पाणी काढू नको. आता याची पडली, आता याच्या भावाची पडीन म्हणा. हो सरपंच साहेब, तुम्ही जर म्हटलं तर फरक पडते आम्हाला. वा वा, म्हणून आपण त्याले की बा आता सध्याचं काही इकडे काढू नको. पुढे मग आपण ग्रामपंचायतनं इकडे पाईप टाकले की इकडे काढून देऊ आलं पाणी. आता आहे ना सध्याच त्याच्या घरामागं जागा आहे, तर मग तिकडे काढून द्यायला लावू. ते म्हणजे की ते बाई नळ आले की निरा संडासात टाकून देते, सारा वास येते येतात. तर तेवढं सांगा की बा संडासात न टाकता नळीत टाकत जा, नळीतलं कचरा गाडी सारं चाललं जाते वायत. नाही तर मग नळ पाणी झाल्यावर त्याला तोट्याला सांगा ना बा, निरा ढाडा सारा रस्त्यात असते पाणी. तेही सांगू आपण. आता ते ग्रामपंचायत मार्फत नोटीस द्यायला लावू की नळेल तुटायला वाज जा म्हणून. हे पा गड्यो, आता काय झालं? आता भीत पडली, सारं झालं. आता साऱ्याला दिसूनच राहिलं हे. पण आता तुमचं काही म्हणणं आहे का पुढचं? काय रे बा शालिग्राम, काय म्हणून राहिलं तर तू? आलता मला दुकानात, तर सांगा आता काय. तर या मामाच्या पुढे सांगून दे काय, तर मग निर्णय करू याच्यावर. बरोबर, काही हरकत नाही सरपंच साहेब. आता भीत पडली कबरी, झालं नुकसान. पण आता मी म्हणतो माझ्या भावाची नाही पडली पाहिजे, म्हणून बा मामानं पाणी तिकडे द्यायच्या घरामागं सध्याचं काही दिवसापुरतं ग्रामपंचायतनं पाईप टाकेपर्यंत तिकडे काढलं पाहिजे, असं एवढंच म्हणणं आहे आमचं. बरं पाव मामा काय म्हणतात हे. सध्याचं तात्पुरतं काही दिवसापुरतं पाणी म्हटलं तिकडे रिकामाच गुंठा आहे की कोणाचा आहे, तर त्याच्यात काढून द्या. आता तुम्ही पाहूनच राहिले हे एवढं मोठं नुकसान झालं या बुवाचं. हे भीत पडली, आता आपण तर काही ग्रामपंचायत बांधू नाही शकत. आता हे येईलच काय, तर निपटा लागेल. तर काही दिवसापुरतं तुम्ही हे पाणी तुमच्या नालीचं तुमच्या घरामागं काढा, असं म्हणणं आहे बा त्याचं. काही हरकत नाही ना सरपंच साहेब. माझ्या घरामागं काढतो मी, तसा काही विषय नाही. पण मला काय म्हणणं आहे, एकदा ऐकून घ्या तुम्ही. मी ना आता फी देऊन इंजिनियर बोलावला. हे तुमच्या मागं उभे आहेत की नाही, हे इंजिनियर आहेत आमचे. तर आमचं एकच म्हणणं आहे की बा जसं हे भीत कशी हे जर खराब झाली असेल, तर याचे काही ते नमुने काढून नेतात सोबत, आणि तिकडे लॅबमधून टेस्टिंग करून आणतीन. जसं की बा खरोखरच माल्या नालीच्या पाण्यामुळं हे भीत पडली की अजून काही याच्या मागं गौड बंगाल आहे, हे एकदा स्पष्ट होऊ द्या. मी माझ्या घरामागं पाणी काढतो बा माल. सरपंच साहेब बाहेर बा आता आलं. राजा पोटात लय मोठी कळी येऊन राहिली, मी येतो घरून येतो जरासं. का हो याले काय समजलं का हो? हां, त्यानं इंजिनियर घेऊन आला डायरेक्ट तो तपासाले. आता त्यात कधी वैकू आलं की हे पाण्यानं नाही पडली तरी कमी आपल्याच घरावर कुठे आहे की नाही. मग काय आता बापा लय हुशार निघाला. याला काय काही समजते का? इतकं कसं काय इंजिनियर कसं काय बोलावलं याला? काही दिसले होते का तुम्ही कोणाले? आता मला काय माहीत आहे, रात्री कोण पाहिलं आणि काय पाहिलं, कोरता गिरता खेपे कोणतरी पाहिलं असेल ते चबरला जाऊन. आता कसं करू? आता तुमच्या भावाला फोन लावून द्या आणि सांगून द्या म्हणा की बा तिकडे काही काढू नका. हा ना आमचं चुकलं, हा ना भीत पडली, आता आमची पडली तर पडली, हा ना पुढची मा भावाची बी, असं सांगायला लावा तुमच्या भावाले. फुकट तो घरामागे पाणी काढीन आणि ते फुकट ते नमुने गिमुने आपल्या विरुद्ध जातील, तर बसा लागेल आपल्याला. गावात तोंड दाखवताही नाही.